तर आज रविवारचा दिवस होता आणि 12:30 वाजले होते. तेव्हाच ही दोघंजण अशी झोपली होते. पप्पा झोपले म्हणून ही पण गोडवली. पप्पाच्या जवळ जाऊन बघा कशी झोपी गेली छानपैकी. ही झोपली की घर अगदी असं शांत शांत असते आणि जेव्हा असती तेव्हा बापरे खूपच धिंगाणा करते ही. झोपल्याच्या नंतर ही करमत नाही. तर तसंच झोपली म्हणून चला म्हटलं आता रविवारचा दिवस आहे. आज त्यांचे कपडे वगैरे प्रेस करून ठेवावं आणि एरवी पण म्हणजे 8 दिवसाचे कपडे तर प्रेस करून ठेवले तर एवढं काय टेन्शन नाही ना रोज रोज प्रेस करायचं, म्हणून रविवारीच प्रेस करून ठेवते. आणि श्रुतिका झोपली तर मग प्रेस करायला लागतात, कारण मग ती मध्ये मध्ये करते. आणि ही जी इस्त्री आहे आमची जी ही प्रेस आहे ती पाणी टाकून प्रेस करायचं आहे, त्याच्यामुळे ते शॉक लावायची जरा जास्तच भीती वाटते. तर आज रविवारचा दिवस होता म्हणून आज आम्ही असं माळव आणलं होतं. आणि भाजीपाला इथं भाजीपाला अत्यंत महाग आहे, खूप महाग भाजीपाला आहे. ती मेथीची जुडी तिथं 40 रुपयाला आहे. त्याच्यानंतर हे बघा हे काय आहे, हे शेंगुडे हो ना, हां तर हे आणलं होतं. आणि हे जे आहेत ते तळ्यामध्ये असतात आणि त्याला काटे पण असतात. मग ते आणल्याच्या नंतर मग त्याला शिजवतात आणि हे आपल्या बटाट्यासारखे लागतात. त्याची चव हो चांगले असतात आणि लहान मुलांना हे आवडतात. तसं तिला आवडू लागले. तुमच्या इकडे याला काय म्हणतात काय माहिती. इकडं परभणीकडं पण हे भेटतात, पण आम्ही नव्हते कधी खाल्ले. इकडं जरा जास्तच प्रमाणात आहे, त्याच्यामुळे म्हटलं पाहावं हे कसं लागते. त्याच्यानंतर हे जे वरचं त्याचं कव्हर काढायचं आणि मग खायचं. तर छान टेस्ट होती याची. लहान मुलांना आवडतील हे अशी खायला, त्याच्यामुळे आणले होते. तिने पण खाल्ले श्रुतिकानी आणि आम्ही पण खाल्ले. तर ते 10 रुपयाचे काहीतरी 15 होते, 10 रुपयाचे 12 होते आय थिंक. तर मग चालते. आजचा हा संडेचा दिवस हाफ संडे असा होता. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.